चला जाऊया, लेट झालो. चला बाबू रेडी झालो, जाऊ. टू व्हीलरने जातो वरती, गाडी असं 4 व्हीलर वरती पर्यटक बस होईल. नमस्कार मंडळी, स्वागत असा तुमचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद, थँक्यू. जेणे जेणे माझा व्हिडिओ बघल्यानी आणि जेणे जेणे माझे सगळे व्हिडिओ बघले आणि सबस्क्रायबर करतात. तर मित्रांनो, सांगू इतक्या बरं वाटतं का माहिती मग फायनली आपलो म्हणजे इतक्या वर्षाचो वेट केले होते मी. चॅनल कधी एकदा मॉनिटाईज जाता तर फायनली मित्रांनो काल चॅनल मॉनिटाईज झालो. तर म्हटलं तुमका सांगाकच होया. तर मित्रांनो चॅनल मॉनिटाईज झालो, त्याचबरोबर आम्ही आज चाललो गोव्यातला शिरोडाचा असं ना, गोव्यातील शिरोडा म्हणजे फोंडा एरियात कामाक्षी मंदिरचं असं ना, थंय आम्ही चाललो. आणि एकटं नाही जाणं असं, बाईल असा बरोबर आणि बाबू असा. तर मित्रांनो गाडी घेऊन जातो आपली झेन. तर चला, तर आज असा अमावास्या दिवशी थैसर भरपूर गर्दी असता, भरपूर भाविक येतात. तर आम्ही पण थैसर चाललो. तर तुमका दाखवते कामाक्षी मंदिर कसा आता, आणि जाताना आमच्यावर थोडंसं प्रवास करा. चला तर मंडळी जाऊया फटाफट, कारण हैसर काय मी झालेलो असा बरोबर नाही म्हटलं. जरा दुर्बीण घेऊया आपली, काहीतरी बघू गावात. तर दुर्बीण पण घेतली आणि ही आपली झेन गाडी हैसरला आहे 2 व्हीलर. चला तर पटकन निघूया. चला तर मंडळी गाडी स्टार्ट मारूया. बाबू गाडी स्टार्ट करू. चला. हो 1 सेल्फ स्टार्ट. चला मित्रांनो, जाता तुमका दाखवत आहे खयचे गाव येतं आणि काय येतं. आता चला, पहिलीच लागतं तर आमचा या बराड असा मस्तपैकी. सध्या कराड वाढलेला, पावसात मस्त ग्रीनरी असतात, बघलेच असतं पावसात. चला तर पुढे जाऊया पटापट. म्हणजे आता गोव्यातले आमच्या 1-2 पेट्रोल पंप गावतात ना, 2. तर दुसऱ्या पेट्रोल पंपवर आम्ही पोचलो. म्हणजे आता पेट्रोल पंपवर पोचलोय, पेट्रोल टाकी आणि जरा लगेच निघूया पुढे वाटतं. मित्रांनो पेट्रोल टाकून झाला. चला आता परत प्रवास लागला की आपल्या जाऊच्या वाटेत. चला तर म्हणजे आता पोचलो म्हापशात बरोबर. तर सरळ हायवे जाऊ दे नाही, मी जरा शॉर्टकट लागतं. तर पुढे जर गेलं तर मला भरपूर ट्रॅफिक गावू शकतं. आज रविवार आहे असा, त्यामुळे मी शॉर्टकट लागतं आता आणि डायरेक्ट परवरी बाहेर सरतलं. चला पुढे. हो जो रोड असा ना, तो बसतोडाचा रोड असा, आणि जो एरिया ते बसतोडा म्हणतात. तर जास्त ह्याचं ट्रॅफिक नसतं. एक देऊळ आहे सर बांदेश्वर. आता परवरीत पोचलो आम्ही. म्हणजे जरासं लॉंगकट पट्टा आहे पण ट्रॅफिक नसतं. आणि समोर जो हायवे, पुढे हायवे असा, त्यासून जर तुम्ही जर गेलात ना तर तुमका जास्त ट्रॅफिक मिळेल. आता तर पोचलो आता. हे बघा ट्रॅफिक बघा, 2 व्हीलरवाले टुरिस्ट, त्यांचं माहिती नाही ते डायरेक्ट वरती ब्रिजवर चढतात. मग 2 व्हीलर अलाउड नाही ब्रिजवर. गाडी स्टॉप केल्याने आणि काय करतात ते ट्रॅफिक करून टाकल्याने फुकटचं. साऊथ गोव्यात एंटर झालो मित्रांनो. आणि आता आपण नवीन जो फ्लायओव्हर झालो त्या फ्लायओव्हरवरनं जातलो थोड्याच वेळात. चला, मगाशी आपण नॉर्थ गोव्यात होतो, नॉर्थ गोव्यात, आता साऊथ गोव्यात. नॉर्थ गोवा साऊथ गोवा. नवीन ब्रिज झाला ना, जुवारी ब्रिज, त्या ब्रिजवरनं जातलो आता.
केबल दिसतात आपले ते तारे वगैरे असते केबल्स नाही ब्रिजला भारीच वाटतं. अमेरिकेत लंडनला गेले आपण. गोवा मोस्ट ब्युटिफुल प्लेस गोवा. भारीच. या ब्रिजला इतकं फायदा झाला ना का डायरेक्ट आपण हे का बसतो मडगावात. मडगाव म्हणजे वेरनेक. एरवी खालनं जर गेलं ना तर भरपूर ट्रॅफिक गावतं. मित्रांनो वेरणा पोचलो आणि ट्रॅफिक बघा सिग्नल पुढे जाम ट्रॅफिक आहे बाबा. असून एकदा पास जावं लेफ्ट साईड मग इंडस्ट्री एरिया असा लेफ्ट साईडनं तिकडनं आपल्याला जाग मिळतं. सिग्नलला घ्या भरपूर ट्रॅफिक असतं मोठं सिग्नल आहे. तर पुढे जाऊया आता हळूहळू. मंडळी आपण पोचलो ना तो वेरणा इंडस्ट्रीज एरियात पोचलेलो असतो. तर पहिल्यांदा आम्ही हे यायचो मुंबई लाईन वगैरे जायचो त्यावेळी गाडी खाली करू सर MH07 गाडी वगैरे असतात खाली करणारे. आणि आपला मित्र गंधार साळगावकर तो कोकणी गंधार यूट्यूब चॅनल पण असा तो पण हैसर येता. काल रात्री घराकडे गेलो होतो तर फोन केले ते का तर म्हणलं घराकडे असेल तर ते कमी सांगतील होते जाऊया तर फिरायला या. गोव्यात सगळे जे मोठे मोठे कंपनी असतात ना ते यासाठीच असतात जास्त. वेरणा इंडस्ट्रियल एरिया. आता आम्ही ऑर्डर केला 2 कोकम सरबत लिंबू सरबत नाही आणि साबुदाणा वडा 2. बघूया कसे आहेत ते टेस्ट बघूया. पावर दिलेलो टेम्पलकडे कामाक्षी टेम्पल 5-6 मिनिटात पोहोचलो. मित्रांनो जवळपास पोहोचलो आम्ही आणि आता गाडी पार्किंग लावची असा. अगरबत्ती लायले सर पार्किंग एरिया. आपण आता याच्यात आता जागा शोधू जागा शोधू काय पार्किंग काय झालं बाबा. बेस्ट वर्तावण करता जेवण बेस्ट पैसा बेस्ट घेतले त्या. मित्रांनो पोचलो आम्ही कामाक्षी मंदिरच्या बाहेर असो आणि पैशात पार्किंग बघू शकता कितके आता खूप पार्किंग मोठं पार्किंग. चला जाऊया पुढे बघूया. तर सर खाजा बिजा आपल्या जत्रा घेतात सेम तसा दिलेला बघा. जिलेबी शेव
सगळीकडे जर बघल्यात ना तर तुमका जत्रा सारखीच वाटतली आणि दर अमावस्येक असं असतं हैसर खूप दुकानं वगैरे येतात तर बघा ह्या वेगळं टेम्पल असा आणि कामाक्षी टेम्पल पुढे असा नंतर तुमका ह्या पण दाखवायचं टेम्पल तर ह्याच्यात तुम्ही जर लोकांची बघल्यानंतर आपल्या गोव्यातली महाराष्ट्रातली म्हणा गोव्यातली म्हणा कर्नाटकातली म्हणा सगळ्या प्रकारचे सगळ्या ह्याच्यातली लोक ह्याच्यात मिळतली तुमका बघू जास्त करून तर चला जाऊया खाली प्रवेशद्वाराकडे पोहोचलो आम्ही तर जाऊया खाली आता चपला खाली ठेवा ना नैसून तुम्ही व्ह्यूज बघू शकता मस्त व्ह्यू लाईन बघ आणि हां लाईन बघू शकता तुम्ही कशी किती आहात लाईन खूप मोठी असेल हे मित्रांनो लाईनीची अजून असं ती बघा आणि आम्ही जेव्हा रांगेत ठेवलं ना तेव्हा सांगते काय झालं आता चलिया हे सर एक तळ असा पॉन्ड दाखवायचं तुमका एक खूप जुना असा तळा असा आणि टॉर्टाईस बघा कासव बघा कितके जायचं कासव खूप एक 2 3 4 5 6 7 8 9 10 खूप असत कासव टॉर्टाईस कसे पेळतात ते बघा आणि एकदम निळा असा ना त्याला कारण पूर्ण दिसतं मस्त पेळतं खूप असत कासव याच्यात या जा मित्रांनो तळा आपल्याला जे दिसता ना तर खूप वर्षापूर्वीचा तळा असा कारण त्याच्या बांधकामावरूनच आपणाक समजतं की खूप जुना असा तळा असा आहे आणि खूप मोठा पण असा भरपूर कासव खूप असं त्याच्यात कासव जर बघशात ना तर भरपूर असत आणि तळ्याच्या बांधकामावरनं तुमका समजतं काय खूप जुना असत हे बघा दरवाजा तर लॉक असा पण तुमका मी कासव दाखवते गेले खाली गेले पाहिजे असं कोपऱ्यात कासव भरपूर असं जायचं असं जर तळ्याचं जर लुक बघशात ना तर खूपच भारी असा हैसून जर बघल्यात ना तर 2 कासव वरती इलेले आहेत पाहायला येतात आराम करतो लांबसून असं वाटायचं का ते उलटे पडले आहेत मला टेम्पलच्या आतमध्ये शूटिंग करू अलाउड नाही म्हणून तुमका बाहेरचा जो परिसर तो दाखवायचा आहे सगळी लोक जेव्हा ती फेरी मारतात
फेरी मंदिराच्या भोवती 7 फेरी 9 फेरी कोणाला जितके काय असत ते आता आतमध्ये लाकडी असतात. आणि लाईन अजून असं लाईनीचं जर सांगू गेलं ना तर लाईनीचं काय झालं माहिती आहे. आम्ही लाईनीत राहिलो आणि थोड्या वेळात बाय लागला रडाक तर ते सल्लो 1-2 जण होते त्यांच्यानी सांगले तुम्ही डायरेक्ट जाय म्हणा. आम्ही डायरेक्ट गेलो नाहीतर अजून पण आम्ही लाईनीतच रवतलो होतो जास्त करून. आम्ही डायरेक्ट गेलो आतमध्ये आणि इलो बाहेर. आता बाहेर जातो आता. लिंबू सरबत पिऊया. ताण लागली जरा लिंबू सरबत वगैरे पितो. भूक लागली काहीतरी खाऊया त्याच्यानंतर जेऊया. लाईटली काहीतरी खात्या त्याच्यानंतर जेऊया. आता आम्ही ऑर्डर केला 2 कोकम सरबत लिंबू सरबत नाही आणि साबुदाणा वडा 2. बघूया कसे आहेत ते टेस्ट बघूया. कोकम सरबत इल्लेला असा टेस्ट करूया. कोकम सरबत हां समोसा नो साबुदाणा साबुदाणा दे कसं काय करतो बरे आहे टेस्ट. त्यांनी समोसा म्हटलं हे ऑर्डर केलेले साबुदाणा वडे भारी का आत्ता काढले. टेस्ट करून बघूया कशा गरम गरम आहे. भारी आहे टेस्ट. टेस्ट भारी आहे. हो सर आणि हो तो किती पाव किलो पाव किलो किती होती टेस्ट करूया. मामा बाईक कॅब घेतली बघ कॅप्टन करून राहिलं. तर मित्रांनो ह्या होता आपला कामाक्षी टेम्पल. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुमका कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरू नकोत. आणि असेच नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येत राहतो आहे. त्यासाठी पहिल्यांदा तुमका माझ्या चॅनल सबस्क्राईब करतो. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. एवढं हैसर एंड करताय. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमका जर खायचा देऊळ वगैरे खायचा बघूच असतात तर तो पण तुम्ही कमेंट करून सांगा शकतात. तुमका नक्की घेऊन येते मी. चला बाय बाय. चला जाऊया मग होय.